नमस्कार। आज आपण कोकणातील नागपंचमी कशा प्रकारे साजरी केली जाते याची एक चित्रफित माझ्या यूट्यूब चॅनल मार्फत तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। कोकण म्हटल्यानंतर स्थानिक प्रदेश आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या वाड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रदेशामध्ये कोकणातील चालीरीती प्रत्येक ठिकाणापासून बदलत आलेल्या आहेत आणि आमच्या तळ कोकणामध्ये आमच्या घरी कोकणातील नागपंचमी कशी साजरी केली जाते याचा हा मी व्हिडिओ बनवण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद। कोणत्याही कार्याची सुरुवात करताना चंदन हे महत्त्वाचं असतं आणि तुम्ही पाहू शकता इथे चंदनाचा लेप काढून ठेवलेला आहे। त्यानंतर हे आहे दीप। दीप म्हणजे लक्ष्मी आणि दिव्याची पूजा पण आपण कोणत्याही पूजेवेळी करतो। त्यानंतर तांब्या आणि पई याला पण महत्त्व आहे पूजा करताना। त्यानंतर सभोवताली रांगोळी। रांगोळी काढणं हे हिंदू शास्त्रामध्ये खूप अग्रगण्य मानलं जातं। त्यानंतर तांदूळ अक्षता म्हटले जातात आणि त्यानंतर हळद पिंजर आणि त्यानंतर इथे तुम्ही फुलं बघू शकता। सध्या आमच्याकडे लाल फुलं कमी असल्यामुळे आम्ही विकत आणली आणि कुठचीही पूजा करताना आपल्याला गणेश पूजन हे महत्त्वाचं असतं। तर गणेश पूजनाच्या वेळी आपण एक नारळ आणि बाजूला एक विडा म्हणजे पानं 2 आणि एक सुपारी त्याला पानाचा विडा म्हटला जातो। त्यानंतर नागोबाला प्रसाद म्हणून लाहे दूध मिक्स करून आणि खोबरं असं आमच्या इथे ठेवलं जातं आणि याला पण महत्त्व आहे। एक प्रसाद म्हणून त्या दिवशी आपण नागोबाला देतो। त्यानंतर तुम्ही नागोबाच्या साईडला पण एक विडा ठेवला जातो। अनेकांकडे ठेवत असतील की नाही मला माहीत नाही, परंतु आमच्या इकडे ठेवतात। आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकतात इथे तर हे वस्त्र घातलं जातं आणि जानवे असतं। नागोबाला जानवे असतं आणि वस्त्र घातलं जातं आणि अळवाच्या पानावर नागोबांना ठेवलं जातं। तर आमच्या इथे आम्ही 2 नागोबा पुजतो। तर इथे तुम्ही बघू शकता इथे आम्ही कागदाच्या साहाय्याने इथे आम्ही ही प्रिंट लावलेली आहे। अनेक जण भिंतीमध्ये लावतात, चित्र वगैरे लावतात। तर इथे तुम्ही बघू शकतात हे आमच्या इथे 2 नागोबा आहेत। याचा सविस्तर व्हिडिओ लिंकमध्ये मी देतो, तुम्ही तो बघू शकतात। गेली 2 वर्ष मी या नागोबांचा व्हिडिओ करतोय। तर तुम्ही बघू शकतात हे आम्ही एकाच ठिकाणी 2 नागोबा पुजतो। याचं रहस्य काय किंवा त्याचे गुपित काय आहे, इतिहास काय आहे यामागचा, याचा तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नक्की बघा। तर इथून तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं आपल्याला पाहायला मिळतं आणि पाटावर एका अळवाच्या पानावर आपण या नागोबांना ठेवायचं आहे। ही पूजा झालेली आहे। पूजा करताना मी काही तुम्हाला व्हिडिओ दाखवला नाही, परंतु जे काही मेन गोष्टी असतात आणि ज्या पूजा करताना लागतात ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आता आपण जाऊया जेवण घरात। तर इथे बघू शकता हे चून भाजून घेतलेलं आहे। हे पीठ आहे तांदळाचं आणि कोकणामध्ये सगळ्यांच्या घरी अशा प्रकारे नागोबाला आवडतं म्हणून पातोळे केले जातात। आता हे हळदीच्या पानामध्ये पीठ अशा प्रकारे लावलं जातं। माझी आई इथे हे बनवते, तुम्ही बघू शकता। जरासं तेल लावलं जातं आणि त्याच्यावरती ती व्यवस्थित आता चून घेणार आहे आणि ती चून व्यवस्थित आतमध्ये लावणार आहे। तुम्ही बघू शकतात हे पातोळे करायची कोकणातील ही पद्धत आणि खूप जणांना आवडतात। बऱ्याच जणांना पातोळे आवडतात आणि आवडीने खातात पण। त्यामुळे तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे बनवलं जातं आणि ते नंतर उकडीचे जसे मोदक बनवतात त्या प्रकारे उकडले जातं आणि त्यानंतर जेवणात आपण प्रसाद म्हणून गोड म्हणून खाल्लं जातं। अनेक ठिकाणी पुरणपोळ्या वगैरे करतात, पण कोकणात तुम्हाला हळदीच्या पानामध्ये बनवलेले हे अशा प्रकारे पातोळे नक्कीच खायला मिळते। आणि तुम्ही बघू शकतात कशा प्रकारे आई माझी बनवते आणि प्रत्येकाच्या हाताला एक वेगळीच चव असते आणि त्याचप्रमाणे माझ्या आईच्या हाताला पण एक वेगळीच चव आहे। तर बघू शकतात व्यवस्थितपणे तिने हे कट करून घेतलं आहे आणि ते आता आम्ही उकडायला ठेवणार आहोत। म्हणजे ते गॅसवर ठेवलेलं आहे, अर्धे आतमध्ये ठेवले। चालू असतानाच मी म्हटलं की आपण ठेवूया, तर मी आता
आत मांड्यामध्ये आहे ते मी ठेवणार आहे। आणि अशा प्रकारे आता तुम्ही बघू शकतात की हे जेवण वाढलेलं आहे। यामध्ये आता आम्ही इथे आमटी बनवलेली आणि डाळ भात आणि पातोय। तर अशा प्रकारे हे आता आपण विसर्जन करताना ह्या जे काही जानवे आहे किंवा जे वस्त्र आहे ते आपण पायाखाली ठेवणार आणि त्यांना एक गारानं वगैरे घातलं जातं आणि त्यानंतर तांदूळ टाकून जरासं हलवलं जातं त्या स्थानग्रहाला आणि त्यानंतर आपण तो अळवाच्या पानासहित उचलणार आहोत, बघू शकता तुम्ही इथे। आणि असं म्हटलं जातं की ते आपण त्यांना एक अळवाच्या झाडाखाली ठेवायचं असतं। तर आता मी इथे आलो आहे आणि इथे मी ठेवणार आहे। माझ्यासोबत माझा मित्र पण आहे, 2 नागोबा असल्यामुळे त्याने पण एक घेतला आणि असे का होईना तो पण इथे आलेला, तर तो पण आता इथे घेऊन येतोय। तर तुम्ही बघू शकता इथे आम्ही आता ठेवणार आहोत त्यांना आणि अळवाच्या पानाखाली आम्ही ठेवतो। अशा प्रकारे ही कोकणातील नागपंचमी साजरी होते। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा तुमच्या इथे कशा प्रकारे साजरी केली जाते। धन्यवाद। कोकणचा रायडर।